नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ही योजना गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र गाजतेय। यामध्ये आता या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या काही महिलांची आणि पुरुषांची देखील चौकशी सुरू झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यात तर या चौकशीनं अतिवेग घेतलाय। तर मग चला जाणून घेऊयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यामध्ये महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचं आरोग्य आणि पोषण आणि कुटुंबातील महत्त्वाची भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती। या अंतर्गत 1500 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा केले जात होते। परंतु प्रत्येक चांगल्या गोष्टीबरोबर काही अडचणी येतातच। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काहींनी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला। या योजनेसाठी ठरवलेल्या निकषांमध्ये न बसणाऱ्या अनेक महिलांनी आणि काही प्रकरणांमध्ये पुरुषांनीही या योजनेचा लाभ उचलला। उदाहरणच द्यायचं झालं तर काही ठिकाणी एकाच कुटुंबातील 2 किंवा त्याहून अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतलाय, जे नियमाच्या विरुद्ध आहे। इतकंच नाही तर काहींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून किंवा चुकीची माहिती देऊन ही आर्थिक मदत मिळवली आहे। यामुळे सरकार आता कडक पावलं उचलत आहे। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या या योजनेच्या लाभार्थ्यांची गृह चौकशी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जवळपास 49,735 महिलांची यादी तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांची चौकशी केली जाते। यामध्ये संशयित अर्जांची छाननी केली जाते। विशेष म्हणजे ही चौकशी पूर्ण होईपर्यंत या महिलांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत। याचा अर्थ जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या लाभार्थ्यांना योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही। महिला आणि बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी याबाबतची माहिती दिली। त्यांनी सांगितलं की अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळलं जाईल आणि यामुळे योजनेचा खरा उद्देश हा साध्य होईल। ही चौकशी अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आणि इतर स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने केली जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि वॉर्डामध्ये अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन माहिती गोळा करतात। या प्रक्रियेतून योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना शोधून त्यांच्यावरती सक्त कारवाई केली जाणार आहे। यामुळे खऱ्या गरजू महिलांना योजनेचा लाभ मिळेल असा सरकारचा प्रयत्न आहे। चौकशीच्या प्रक्रियेमध्ये अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना 5 महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहे। हे प्रश्न योजनेच्या पात्रतेच्या निकषांशी संबंधित असतील। यामुळे लाभार्थ्यांची खरी माहिती समोर येईल आणि कोण अपात्र आणि कोण पात्र हा स्पष्ट निर्णय होईल। यामध्ये पहिला प्रश्न आहे की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का? कारण योजनेच्या निकषानुसार ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न, तुम्ही इन्कम टॅक्स भरता का? कारण इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही। तिसरा प्रश्न आहे, तुमच्या घरात किती महिलांनी योजनेचा लाभ घेतलाय? कारण नियमानुसार एका कुटुंबातील फक्त एकच महिला यासाठी पात्र राहील। चौथा प्रश्न आहे, तुमच्याकडे मोठा बंगला आहे का? आणि शेवटचा प्रश्न, तुमचं वार्षिक आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का? कारण योजनेसाठी कुटुंबाचं वार्षिक आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे। या प्रश्नांमुळे लाभार्थ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती स्पष्ट होईल। जर कोणी खोटी माहिती दिली असेल तर त्यांना या योजनेतून बाहेर काढले जाईल। या योजनेची पारदर्शकता वाढेल आणि खऱ्या गरजूंना लाभ मिळेल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता ही जबाबदारी पुन्हा एकदा अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या अंगावरती येऊन पडलेली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।